आज आपल्या सोबत आहेत. काय नाव आपलं? प्रहर्ष कासवकर. प्रहर्ष कासवकर, बोलतात. बिट्टू म्हणतात त्याला. बरं, आपल्या स्कुबा डायव्हिंगचं नाव काय? देवी मोरजाई स्कुबा डायव्हिंग. ओके. किती वर्षापासून तुम्ही करताय हे? एक माझे वडील 10 वर्षापासून करताय आणि मी इन्व्हॉल्व एक 5 वर्षापासून झालं. हा. आता तुम्हाला याच्यामध्येच यावं असं का वाटलं? आवड आहे. वय काय आहे तुमचं? माझं वय आता 27 चालू आहे. काय शिक्षण झालंय? माझं 12वी कम्प्लीट झाले. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे वळलात? हा, मी स्कुबा डायव्हिंगचं माझं टुरिझम जो बिझनेस आहे तो मी. हा. मग टुरिझम करता करता तुम्ही स्कुबा डायव्हिंग कडे वळलात. हो. स्कुबा ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग कुठून घेतलं? काय त्याच्यासाठी काय काय करावं लागलं? तुम्हाला करावं लागलं की तुम्ही ग्रुप बनवला? काय केलं? सविस्तर माहिती सांगा. स्कुबा डायव्हिंगचं कसं ट्रेनिंग वगैरे MTDC थ्रू घेतलं जातं. सर्टिफाईड ड्रायव्हर आहे. हा. ते सगळं जे ट्रेनिंग वगैरे आहे ते MTDC थून वगैरे घेतलेले आहे. हा. आमचा मोठा ग्रुप आहे. किती दिवसाचं ट्रेनिंग असतं? एक ट्रेनिंग बेसिक बघायला गेलं तर स्विमिंग जर कम्प्लीट असेल तर एक महिन्याभराचं असतं. हे महिन्याभराचं ट्रेनिंग जे असतं फुल टाइम असतं की थोड्या वेळासाठी असतं? फुल टाइम. आणि समुद्रात जाऊन करावं लागतं की बाहेर? स्विमिंग पूल मध्ये पण आणि सी मध्ये पण. सी मध्ये पण. या ट्रेनिंगचा कसा काय अनुभव तुम्हाला? काय थ्रिल आहे का त्याच्यात? हो, थ्रिल. असं काय अनुभव तुमचे सांगा तरी मला. पहिल्यांदा कसं वाटलं, नंतर आता ट्रेनिंग घेतल्यानंतर या व्यवसायात आल्यानंतर कसं वाटलं? ट्रेनिंग काय कंपल्सरी म्हणजे कसं आहे, स्कुबा डायव्हिंग मध्ये प्रॉपर ट्रेनिंग दिल्याच्या नंतरच डायव्हिंग वगैरे केलं जातं. आणि बिझनेस माझं वडीलच सांभाळायचे तेव्हापासून. आणि मी एक आता इन्व्हॉल्व झाले एक 5 ते 6 वर्ष. बरं, तुम्ही आता स्कुबा डायव्हिंगचं हे घेता, कॅम्प आहे तुमचा किंवा तुमचं प्रशिक्षण केंद्र आहे की तुम्ही ऍक्च्युअल फक्त एकच स्कुबा डायव्हिंग? आमचं जे स्कुबा डायव्हिंग आहे ना ते प्रायव्हेट आहे पण सर्टिफाईड आहे. सर्टिफाईड गाईड जे आहेत ना आमचे ड्रायव्हर ते सर्टिफाईड आहे. प्लस आमचं डॉक्युमेंट वगैरे अदर जे डॉक्युमेंट असतात बोटचे वगैरे ते सगळं आहे. किती तुमच्याजवळ ट्रेनिंग देणारे आहेत? किंवा आमचे 5 गाईड आहेत. 5 गाईड, एक इन्स्ट्रक्टर आहे बोटवर. 6 जण. बोट एक आहे? बोट 2 आहे. 2 आहेत बोट. बरं, प्रत्येक दिवशी साधारणतः तुमच्याकडे जो ओघाई असतो या लोकांचा किती असतो? प्रत्येक दिवशी किती लोक येतात? कस्टमर कसं सीझनला जास्त असतं, असं बिग डे ला कमी असतं. हा. आणि किती फी घेता तुम्ही साधारणतः? स्कुबा डायव्हिंग पर पर्सन 1200 रुपये. डीप सी डायव्हिंग आहे. डीप सी डायव्हिंग आहे 25-30 फीट डेप्थ आहे. 10 ते 12 मिनिटाचं डायव्हिंग आहे आणि 2 मिनिटाची शूटिंग असते. 4K क्वालिटी HD क्वालिटीचे गोप्रो कॅमेरा शूट केले. अरे वा. आणि तुम्ही जर कम्फर्टेबल असलं तर सी बेड वॉकिंग असतं म्हणजे अंडर वॉटर वॉकिंग असतं. अरे वा. त्यामध्ये टोटल स्टँडर्ड वाला आहे ते 1200 रुपये असं. आणि किती 2 तासाचा असतो? टोटल जाऊन यायला तुम्हाला 1.5 ते 2 तास जातात बोटने. बोटचं रनिंग आहे एक अर्धा तास बोटचं रनिंग आहे. बरं, यात रिस्क किती आहे? रिक्स 0 रिक्स आहे. जे तुम्हाला म्हणजे एफर्ट जे आहेत 99% एफर्ट आम्ही घेतो आणि 1% एफर्ट तुम्हाला घ्यायचा आहे स्कुबा डायव्हिंग करताना. असं. त्याच्यामध्ये रिक्स 0 रिक्स आहे. कंपल्सरी गाईड असतो स्टार्ट टू एंड पर्यंत. स्विमिंगचा रोल काही राहत नाही. असं. आणि पावसाळ्यामध्ये बंद असतं? केव्हा चालू केव्हा असतं आणि बंद केव्हा असतं? जे चालू असतं 1 ऑक्टोबर पासून एंडिंगला चालू जे होतं ते फेब पर्यंत असतं प्रॉपर. नंतर विंडच्या हिशोबानुसार असतं. म्हणजे वारा जर मोठा आला तर ते स्कुबा ड्रायव्हिंग बंद मायनस असतं. असं. बरं, हा व्यवसाय म्हणून तुम्ही स्वीकारलात, त्यात आर्थिक दृष्ट्या फायदा आहे की नाहीये? आहे. आणि आम्हाला आवड पण आहे हा व्यवसाय करायला आणि स्वतःच्या गावामध्ये करतो. असं. म्हणजे एक स्कुबा ड्रायव्हिंगचा जो कॅम्प ऑर्गनायझर आहे तो एक कुटुंब पोचू शकतो. असं. आणखी तुम्हाला काय या क्षेत्रात नवीन येणाऱ्या लोकांसाठी काय सांगावं असं वाटतंय? प्रत्येकाने यावं आणि आनंद घ्यावा. आता हे आमचे एक सहकारी आहेत जे शूटिंगला आमच्या बरोबर आलेत, पण यांच्या मनात तीव्र इच्छा आहे स्कुबा डायव्हिंग करायची. तर तुम्ही यांना घेऊन जायचं आणि चांगल्यापैकी समुद्राच्या तळाशी देऊन जे काय आहे निसर्गाचं सौंदर्य ते अनुभवायला द्यायचं आणि सुरक्षित परत आणायचं. यांचं नाव आहे सिद्धांत गरुड. ओके. माझं नाव प्रहर्ष कासवकर. अच्छा. ओके. हॅलो. आणि तुम्ही आरामशीर घेऊन जायला. किती आता वाजलेत? किती बघा, 1 वाजला असेल. परत किती वाजेपर्यंत पाठवाल तुम्ही? परत म्हणजे जाऊन यायला कसं आहे बोटने जाऊन यायला 1.5-2 तास जातात कम्प्लीट करायला. या बोट मध्ये आमचे कॅमेरामॅन बरोबर असतील.
कॅन्सल होऊ शकत नाही, रिफंड पण होऊ शकत. ओके, सांगितलं लक्षात ठेवा. पुन्हा कम्फर्टेबल, ओके, अनकम्फर्टेबल, ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर लक्षात ठेवा. नीट ऐका, प्रेशर तुमचा इक्वलेंट झाला, तुमचं सीबेड ऑफ होणार. सँड वॉक बॉडीवरती तुम्हाला चालवलं जाईल. प्रेशर इक्वलायझिंग झाला तरच सीबेड ऑफ होणार, नाही झाला जबरदस्ती कोणावरती केली ना नाही. दुसरी गोष्ट आहे, पाण्याच्या आतमध्ये गेल्यावरती डोळे ओपन ठेवायचे, ना तर आतमध्ये जाऊन डोळे बंद कराल, वर तुम्हाला दिसलंच नाही काही, ही चूक तुमची असेल. अजून एक गोष्ट आहे, खाली स्टॅच्यू आहे, व्यवस्थित बघा. जो गाईड असेल दाखवेल स्टॅच्यू, त्याची लोकांना पुन्हा घेऊन आणतो, एकदा दाखवलं जाईल आणि पुन्हा गेम होतं. पाऊट एवढं ताट पाऊटात ठेवायचे. तुम्हाला कोणाला त्रास नाही ना, कानाच्या पडद्याला होल असतं, माझा त्रास नाही ना कोणाला दम्याचा वगैरे असेल तर वरती क्लिअर करा. जाताना तुम्हाला ते कानामध्ये पाणी येते, पाणी जात नाही, फक्त फील होतं कानामध्ये पाणी येतं. जेव्हा डीप जाणार कानावर प्रेशर येईल करा, तुमचं सीबेड ऑफ. ओके, एन्जॉय करा. कुठला विचार करत बसून खाली जाऊन बुडेल वगैरे असा विचार करा. डायव्हिंग करा, तर डायव्हिंग आराम. ओके, एन्जॉय करा. ओके, आणि तुम्हाला सर्वांना गोष्ट सांगते, जेव्हा तुम्ही ओकेचा सिग्नल करलं कम्फर्टेबलचा, तेव्हा तुम्हाला एक स्टेप 2 स्टेप असं घेऊन जाणार. असं तुम्ही विचार करून का डायरेक्ट गेल्यानंतर खाली असं नाही. जेव्हा ओकेचा सिग्नल कराल तेव्हाच घेऊन जाणार आहे. ओके, तो पण ओके सिग्नल करत नाही, तो पण घेऊन जात नाही. दुसरी गोष्ट आहे, पाण्याच्या आतमध्ये गेल्यावरती कुठली बॉडी मुवमेंट करायची नाही, पाय वगैरे मारायचा प्रयत्न करू नका. जेवढी बॉडी मुवमेंट करायचा प्रयत्न कराल डायव्हिंग होणार नाही, जेवढे शांत राहायचा प्रयत्न डायव्हिंग आराम. ओके, एन्जॉय करा. आणि एक दुसरी गोष्ट आहे तुम्हाला सर्वांना, खाली व्हिडिओ चालू असताना तुम्हाला कुठली पोज वगैरे द्यायचं असेल कुठली पोज देऊ शकता. ओके, कुठली तुम्हाला फक्त अपचा वगैरे सिग्नल करू नका, आणि डायरेक्ट वरती तुम्हाला घेऊन येणार आहे. हां, असे कुठले करू नका. ओके, असं करत नको खाली नाही, पोज देऊ शकता. ओके, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, खाली लेडीज लोकांना सांगतोय, व्हिडिओ चालू असताना स्माईल बिल करायची नाही तिकडे. आता सेल्फी घ्यायचं नाही तिकडे, सेल्फी घ्यायला स्माईल करा या प्रमाणात आतमध्ये पाण्यात. ओके, हां, काय घाबरू नका, बिंदास एन्जॉय करा फक्त. आणि एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतोय, वरून कोणाला पॅनिक करू नका, वरून कोणाला ट्रेनिंग देऊ नका. खालचा जो गाईड असेल तर तुम्हाला व्यवस्थित करेल. वरून जेवढं कोणी बोलत राहणार तेवढं तुमच्यावरती लक्ष नाही खालचं. फक्त गाईड सांगते त्याला फक्त फॉलो करत राहा. ओके, एन्जॉय करा. फक्त मनात भीती ठेवू नका, मला काय होईल, मी बुडेल, मला काय जाईल, काय करू. फक्त गाईड सांगते त्याला फक्त फॉलो. ओके, एन्जॉय करा. पण
देवी मोरजाई स्कुबा डायव्हिंग स्कूल तर्फे नुकतंच आमचे एक सहकारी सिद्धांत गरुड स्कुबा डायव्हिंगचं करून आले आहेत। आपण त्यांच्याकडून या स्कुबा डायव्हिंगचा अधिक अनुभव जाणून घेऊया। काय कसं वाटलं सिद्धांत? खूपच अतिशय सुंदर वाटलं मला, खूप मस्त वाटलं. आमची ऑल टीम गाईड ऑल टीम खूप कोऑपरेटिव्ह होती. यांची आम्हाला सेफ्टीने घेऊन गेले, सेफ्टीने घेऊन आले आणि उतरायच्या पहिले त्यांनी गायडन्स केला. आम्हाला 10 मिनिटाचा गायडन्स सेशन होतं, त्यामध्ये सर्व सांगितलं त्यांनी आणि सेफ्टीने आम्ही आलो. समुद्रात ज्यावेळी तू पहिल्यांदा उतरणार आहेस, उडी मारणार आहे, त्यावेळी तुला काय वाटलं? पहिले मला खूप भीती वाटत होती जायच्या पहिले, पण नंतर जेव्हा मी उतरलो एक पायरी आणि नंतर यांची टीम होती, त्या टीमने पूर्ण मला सेफ्टी केली आणि त्यांनी गायडन्स केला मला आणि बोलले काही टेन्शन नको घेऊ, आम्ही आहोत. आणि त्यांनी मला खाली घेऊन गेले, पूर्ण दाखवलं तिकडचं आणि वरती सेफ्टीने घेऊन आले वरती. बरं ठीक आहे, तू खाली ज्यावेळी समुद्राच्या खाली गेलास त्यावेळी तू काय काय पाहिलंस? मी जसं खाली गेलो तसं मला काही मासे दिसले. मासे नंतर खाली मूर्ती होती, कोरल्स वगैरे दिसले का? हो फिशेस वगैरे. वगैरे दिसले. स्टॅच्यू होता, त्या स्टॅच्यूच्या इथे मला साधारणतः 30 ते 1 मिनिटं मला थांबवलं तिकडे, ते दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही वरती आलो. सी बेड वॉकिंग वगैरे केलं का? हो वॉकिंग वगैरे केलं, सी वॉकिंग करवली मला. मस्त होतं, खूप अतिशय सुंदर होतं, सुंदर एक्सपिरियन्स होता अतिशय. आणि खाली काय मासे वगैरे दिसले का? डॉल्फिन बिल्फिन काय किंवा आणखी दुसरे कुठले मासे? रेग्युलर रेग्युलर मासे? रेग्युलर मासे होते. एंजल फिश, झेब्रा फिश वगैरे दिसले. हो तिकडे पोजेस वगैरे मारायला सांगितले, यांचे सहकार्य होते, त्यांनी मला सांगितलं. आणि त्या खाली ज्यावेळी गेलास त्यावेळी तुला रंगबेरंगी काय निसर्ग सौंदर्य किंवा असे काय शेवाळ वगैरे काय दिसलं? होते. हा स्टॅच्यू होता, फिशेस होते, अतिशय चांगलं. हा. किती मिनिटाचा पिरियड होता तो साधारणतः? एक 15 मिनिटं. 15 मिनिटं होतास तू खाली? हो 15 मिनिटाचा. मग ती 15 मिनिटं कशी गेली काय समजलंच नाही? नाही समजलंच नाही, मी केव्हा वरती आलो हे मला समजलं नाही. हा हा खूप अतिशय सुंदर आहे. हा हा. बरं ती टीम पण खूप कोऑपरेटिव्ह होती, म्हणून काही एवढी मला भीती वाटली नाही. बरं, तू एक तरुण आहेस, आता या स्कुबा ड्रायव्हिंग साठी येणाऱ्या इतर तरुणांना किंवा इतरांना तुला काय सांगावं असं वाटतं? काय नाही, ते यांना कॉन्टॅक्ट करा, यांची टीम खूप कोऑपरेटिव्ह आहे. 99% एफर्ट असतात, आपल्याला 1% आपली रिस्क हे घेऊन उतरावं लागतं. बाकी काहीच नाही, बाकी काही भीतीच नाही वाटत नाही. धन्यवाद. हा, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या टीम मधल्या आमच्या एका सहकार्याला म्हणजे समुद्रात खोलवर जाऊन समुद्रात काय चाललेले असतं हे सुरक्षितरित्या दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. या नेक्स्ट टाइम. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आमच्या तुम्हाला शुभेच्छा मनापासून. तर आमच्या दीपक शेडगे यूट्यूब चॅनलवर जरूर पहा देवबाग येथील स्कुबा ड्रायव्हिंगचं प्रत्यक्ष आमचे एक सहकारी सिद्धांत गरुड यांनी केलेलं प्रात्यक्षिक. तुम्ही मालवणला आले की नक्की ही जागा व्हिजिट करा, तारकर्ली देवबाग. आणि या दादांचं कॉन्टॅक्ट ॲड्रेस वगैरे आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ. हे आमचे ओनर नमस्कार. चौकार. हे नमस्कार. माझे वडील. नमस्कार. नमस्कार. तुमच्या मुलाने तुम्ही जे सुरू केलेलं स्कुबा ड्रायव्हिंग त्याचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेलेला आहे. म्हणजे अशी मुलं सापडणं हे सुद्धा एक मोठं भाग्य असतं. त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
धन्यवाद. आपण किती वर्ष या बसा बसा ना 10 वर्ष झाली हा. वडिलांचा व्यवसाय करतो. हा त्यामध्ये आपल्याकडे नाही म्हटलं तर असंख्य लोक हा. येऊन गेलेले आहेत. हा प्रत्येक जण सॅटिस्फाय झालेला आहे आमच्या सर्व्हिसमध्ये. पण आम्ही प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करून आपली ते जो टेक्निक आहे ब्रिदिंग टेक्निक हे मेन असतं स्क्वॉड डायव्हिंगमध्ये. ज्यावेळी भीती निर्माण होते ब्रिदिंग करताना तोच मेन इश्यू असतो तिथे. आणि तो एक क्षण पार झाला की आपण व्यवस्थित पुढचं आपल्या ज्या ह्या सजेशन असतात त्या फॉलो करतो. आणि त्याच्यासाठी थोडा वेळ आम्ही दिलेला आहे. म्हणजे थोडा म्हणजे माझ्या बोर्डमध्ये तर मी स्कुबा डायव्हिंगला प्रिपरेशनसाठी अनलिमिटेडच दिलेलं आहे. हा म्हणजे आपण पण आता बघितलेलं असेल, आपण पाण्याखाली जाऊन आले त्यांना माहिती आहे की आम्ही किती मोटिवेट करतो, किती प्रमोट करतो. की जी बेसिक जी सुरुवातीची जी थोडीशी भीती असते ती निघणं गरजेची असते. बाकी अंडर वॉटर आपण 10 मिनटं 8 मिनटं कोण आपल्या ह्याच्यानुसार अंडर वॉटर फिरतो. त्यामध्ये आम्ही सी बेड वॉकिंग पण इन्क्लूड केलेलं आहे. असं म्हणजे समुद्राच्या सी बेड वॉकिंग म्हणजे काय? बेड वॉकिंग म्हणजे समुद्राच्या तळाला आपण थोडंसं चालतो. हो आय सी तळाला चालतो. चाललेलं आहे मला वाटतं कोणी केलं चालवलेलं आहे त्यांना स्क्वॉडमध्ये. म्हणजे प्रत्येकाला आम्ही किती गर्दी जरी असली तरी आम्हाला बुकिंगमध्ये किती जरी असलं तरी आम्ही प्रत्येकाला त्याचा वेळ त्याला देतो. असं नाही की बाकीच्यांसारखं की खूप गर्दी आहे चला उरकून घ्या, हा प्रकार आपल्या बोटमध्ये होतो. म्हणून आपल्याकडे रिपीटेड गेस्ट आहेत येणारे परत लोक येतात की आम्ही त्यांना आम्ही चांगल्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. बरं हे ज्यावेळी तुम्ही काही वर्षापूर्वी सुरू केलं, किती वर्षापूर्वी सुरू केलं 10 म्हटलं? वर्ष झाली. मग 10 वर्षापूर्वी स्कुबा डायव्हिंग सुरू करावं असं आपल्याला का वाटलं? ऍक्च्युली पहिला आपलं मालवणला एक शॅलो वॉटर स्कुबा डायव्हिंग हा पॉईंट होता. आणि तिथे बरेचसे लोक थोडेसे अनसॅटिस्फाय व्हायचे की कमी पाण्यामध्ये स्कुबा डायव्हिंग आहे, आपल्याला डीप वॉटर पाहिजे. आणि आता आपल्याकडे इजदा म्हणून आहे, MTDC अप्रूव्ड इजदा म्हणजे स्कुबा डायव्हिंग सेंटर आहे. त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ प्रशिक्षक आहेत, त्यांनी तो पॉईंट डिस्कवर केलेला होता. आणि त्याच्यानंतर स्थानिक लोकांना आपल्या तिथे एक प्रशिक्षण घेऊन आपली इथली स्थानिक मुलं जे कोर्सेस खूप महागडे असतात पण गव्हर्नमेंटच्या थोडं अंडर ते कोर्स घेतल्यामुळे आपल्याला ते थोडंसं कमी रेटमध्ये मिळाले. तसेच आमचे प्रशिक्षक सगळे जे ट्रेनर आहेत, डाय मास्टर आहेत, ते आपल्या इन्स्टिट्यूटमधूनच तयार झालेले आहेत. आणि त्यावेळी ह्यांना रोजगार मिळेल एकत्र. आणि येणाऱ्या पर्यटकांना जे स्कुबा डायव्हिंगचा डिस्कवर म्हणजे ॲक्च्युली काय प्रकार आहे तो नक्की समजून सांगता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल. या दृष्टीने मी दोन्ही प्रकारे हे सुरू केलेलं आहे. आता तुम्ही त्यावेळी सुरू केलं, आज 10 वर्ष झाली, तुमच्या मुलाने ते टेक ओव्हर केलंय. किती लोकांना तुम्ही आतापर्यंत स्कुबा ड्रायव्हिंगचं साधारणतः प्रशिक्षण दिलंय? स्कुबा डायव्हिंगचं प्रशिक्षण साधारण आमच्या अंडर साधारण तरी मला वाटतं 100-200 मुलं तरी गेलेली आहेत शिकून. हा. आणि पर्यटक म्हटल्यानंतर मला वाटतं ती लाखोच्या संख्येने गेले असतात. अरे बापरे. कारण 10 वर्षामध्ये आम्ही एवढी सर्व्हिस देतो म्हणजे 1 लाखाच्या वरच ती जवळपास गेले असतील माझा अंदाज आहे. त्यामुळे येणारा देश आहे तो जो पर्यटक आहे तो परत आमचं नाव सांगतो की जायचं असेल तर तुम्ही देवी मोरजाई स्कुबा डायव्हिंग डॉक्टर कासवकर किंवा त्यांचा मुलगा हर्ष कासवकर, त्याला बिट्टू म्हणतात तो पण नावाने, त्यांच्याकडे जा. तर ते तुम्ही तिथे सॅटिस्फाय व्हाल आणि आम्ही त्यांचं सॅटिस्फॅक्शन पूर्ण करतो. आता हा जो एक विशिष्ट स्पॉट आहे स्कुबा ड्रायव्हिंगचा, समुद्रात म्हणजे किनाऱ्यापासून किती किलोमीटर दूर आहे? साधारण 4 ते 5 किलोमीटर आहे जवळपास. आणि तो एकच स्पॉट आहे ज्या ठिकाणी जाऊन सगळ्यांचं स्कुबा ड्रायव्हिंग करता की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन करता? जो तारकर्ली देवबागचा जो स्पॉट आहे तो नियर बाय जवळपास एकच आहे. फक्त आमचा जो साऊथ झोन आहे त्यांना तारकर्लीवरनं ज्या बोटी निघतात त्या नॉर्थ झोनवरनं निघतात आणि आमच्या ह्या साऊथ झोनला ड्रायव्हिंग करतात. त्यामध्ये एक ॲडिशनल बेनिफिट असा असतो की आपल्या साऊथ झोनला एक सँडी पॅच आहे, म्हणजे वाळूचा पट्टा आहे. हो. तो वाळूच्या पट्ट्यावर आपण कोरलमध्ये चालू शकत नाही. वाळूच्या पट्ट्यावर आपण एक सी वॉकिंग म्हटलं जो प्रकार आहे सँडवॉक, तो सँडवॉक हा प्रकार आम्हाला जास्त बेनिफिशियल आहे. तर त्यामध्ये एक ॲडव्हेंचरस अजून काहीतरी मिळते आपल्याला. स्कुबा डायव्हिंग पण करतो आणि सी बेड वॉक पण करतो. हा त्याचा डबल बेनिफिट होतो. म्हणून मोस्ट ऑफ आपले जे पर्यटक आहेत ते देवबागच्या दिशेने आकर्षित होतात. आपले या प्रोजेक्टच्या संदर्भात आणखी काही प्रकल्प आहेत किंवा नव्याने स्कुबा ड्रायव्हिंग शिकणाऱ्यांना किंवा या क्षेत्रात येऊ शकणाऱ्यांना आपण काय सांगू शकाल? या क्षेत्रात सर्वांनीच यावं, पण त्याचं कसं तेवढं ॲक्च्युली इझी पण नाही आहे. त्याला सुशिक्षित म्हणजे प्रशिक्षित हे लागतं, स्टाफ लागतो, सर्टिफिकेशन लागतात, त्याला काही म्हणजे ते सगळं फर्स्ट एड सगळं शिकवलं जातं त्यामध्ये. आणि व्यवसाय करावा पण तेवढंच आपल्या पर्यटकाची येणारी काळजी घेणं, त्यांच्याशी रिस्पेक्टली बोलणं, त्यांना सन्मान देणं, हे करून त्यांनी पुढे व्यवसाय करावा. व्यवसायामध्ये खूप स्कोप आहे. जसं आपण सांभाळणार तसं तो व्यवसाय वाढणार आहे. बरोबर, ते जपलं पाहिजे. बरोबर. ज्यावेळी स्कुबा ड्रायव्हिंग करायला लोक येतात त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे मुलं येतात, मुली येतात, तर त्यांच्या मनात काही भीती असते का?
जवळजवळ नाही म्हटलं तरी आपल्याकडे येणारा जो पर्यटक आहे तो 80% पर्यटक आहे त्याला पोहताच येत नाही आणि त्यांना पाण्याची भीतीच असते. बरोबर. एक 20% लोक आहेत की त्यांना पोहता येतं, पण ऍक्च्युली ह्या स्कुबा डायव्हिंग मध्ये पोहण्याचा रोल तसा काही नाहीये. आपल्या बरोबर प्रत्येकासोबत एक इन्स्ट्रक्टर राहतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत, त्यामुळे पोहण्याचा इथे विशेष तसा रोल नाहीये. एका वेळी किती पर्यटकांना तुम्ही स्कुबा ड्रायव्हिंगला 1, 2, 3, 4 किती लोकांना एका वेळी सहभागी आपण करून बोटमध्ये घेता? 12 ते 16 लोक. आता गर्दी आहे म्हणून आपण थोडीशी 20 लोक बघितली असतील. खूप गर्दी आहे. ती बोट तशी 40-30 सीटर बोट आहे. हा. सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही सगळे ते प्रिकॉशन घेतलेले आहेत. तुम्ही आता बघितलेलेच आहेत. बरोबर. कंपल्सरी केलेलेच आहेत. पण एका वेळी 4 ते 5 जण पाण्याखाली जाऊ शकतात. I see. त्याच्यात त्या टाईपचे आमच्याकडे प्रशिक्षक आहेत. शूटिंग पर्सन त्याला सेपरेट असतो, प्रिपरेशन पर्सन वेगळा असतो. ते आपल्याला प्रिपरेशन जे दिलं जातं त्याला पर्सन आपला बोटवर वेगळा असतो आणि आपला जो मेन गाईड असतो डायव्ह मास्टर हा वेगळा असतो. हे 4-5 लोक ज्यावेळी खाली उतरतात त्यावेळी समुद्राखाली ते एकमेकांना भेटू शकतात का, शेक हँड करू शकतात का, किंवा आतापर्यंत केलंय का असं? होतं, सेकंड होतं, एकमेकाला भेटू शकतात पण पाण्याखाली बोलू शकत नाही. आता आपण आणि काही आमच्या ज्या ऍडिशनल इव्हेंट आहेत त्यामध्ये की प्री वेडिंग वगैरे जे आहे हे पाण्याखाली आम्ही केलेलं आहे. प्री वेडिंग पण केलेलं आहे? बर्थडे सेलिब्रेशन, अरे वा. कपल व्हिडिओ केलेले आहेत, एंगेजमेंट झालेले आहेत, असं सर्व केलेले आहे. असे काही व्हिडिओ आम्हाला पाठवाल का? मिळतील ना. नक्की द्या. आम्ही आमच्या दीपक शेट्टी युट्यूब चॅनलवर ते टाकू आणि सगळ्यांना त्यामुळे प्रेरणा मिळेल किंवा ते सर्वांपर्यंत स्कुबा ड्रायव्हिंग पोहोचू शकेल. ऍक्च्युली ह्या टाईपचं स्कुबा डायव्हिंग जे आहे हा, ते ही आजच मी पहिल्यांदा तुमच्याकडून गोष्ट ऐकतोय की वेडिंग केलेलं आहे, बर्थडे केलेला आहे. वा वा. एज वाईज बघायला गेलं ना तर मी 70-80 वर्षापर्यंत स्कुबा डायव्हिंग करून दिलेलं आहे. हो. एक 9 वर्षाच्या पुढे. फक्त मला कोणीतरी सांगितलं अबाव 45 घेत नाही तुम्ही. त्याला फिजिकली फिट असेल, ज्याला बायपास सर्जरी वगैरे झाली असेल तर त्याने स्कुबा डायव्हिंग करायचं नाही. किंवा ज्यांना कानाचं ऑपरेशन झालं असेल तर हे डीप सी डायव्हिंग करायचं नसतं, कारण कानावर थोडं 10 फुटाच्या खाली प्रेशर असतो. तो इक्वलायझेशन आम्ही शिकवतो, पण तरी पण आपल्याला माहित आहे त्या गोष्टी आणि आपण त्या करायच्या नसतात. प्रिकॉशन पहिल्या सगळ्यात प्रायोरिटीमध्ये राहते. बरोबर. प्रिकॉशन आणि सेफ्टी या दोन्ही गोष्टी आपण प्रायोरिटीमध्ये ठेवतो. वा, खूप सुंदर. म्हणजे सुंदर माहिती दिलीच, परंतु ती ऐकताना सुद्धा थ्रिलिंग जे होतं त्याच्यातला जो एक आपण असं म्हणतो ना की त्याच्याविषयी मनात आकर्षण निर्माण होणं हेही झालेलं आहे. मला वाटतं तुमच्या या स्कुबा ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटतर्फे सगळे लोक अधिकाधिक लोक याचा आनंद लुटतील आणि आपल्या पुढील कार्यात आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद सर.